खरं म्हणजे अमरावतीमध्ये जी डफरीनमधली घटना घडली ती अतिशय दुःखद आहे, मनाला वेदना देणारी आहे. आणि शासन विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी संवेदनशीलपणे प्रशासनाशी संपर्क करून हे प्रकरण हाताळलेलं आहे. आणि त्यामध्ये विशेषतः त्या दिवशी कॅबिनेट होती सोमवारच्या दिवशी, आणि त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आरोग्य खात्याचे कॅबिनेट मंत्री प्रकाशजी आंबेडकर यांना विशेष विमानाने पाठवलं. कारण कोणताही कॅबिनेट मंत्री हे सरकारला रिप्रेझेंट करत असतो आणि विशेषतः त्या खात्याचा मंत्री येणं अतिशय महत्वाचं असतं. आणि प्रकाशजी आंबेडकर इथे आले आणि आल्यानंतर साधारणतः 4-5 वाजेपर्यंत पूर्ण वेळ दिला. त्यांनी पाहणी केली, मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि घोषणा सुद्धा केली मृताच्या बालकांना देण्याची नुकसान भरपाई. त्याचप्रमाणे जे बालक शिफ्ट केलेले आहेत त्यांचा संपूर्ण खर्च शासन करेल आणि याची चौकशी करून तातडीनं चौकशी समिती सुद्धा नेमण्यात आली. वैद्यकीय खात्याचे आयुक्त श्री संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली, ज्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक आहेत, इलेक्ट्रिकल खात्याचे लोक आहेत, आणि त्या समितीच्या माध्यमातून चौकशी करून 7 दिवसाच्या आत त्याचा रिपोर्ट देण्यात यावा आणि दोषींना बिलकुल सोडल्या जाणार नाही हे सुद्धा जाहीर केलं. आणि हे साहजिक आहे की कोणतीही घटना घडली तर तिथे सर्व पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी जाणं अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे ती गेली. त्या सगळ्या गोष्टीबद्दल किंवा काही त्यामधले आरोपही करणं काही चुकी शोधानंतर बाहेर येईल आणि त्यावर कारवाई केली जाईल. परंतु गेलेले जीव परत येत नाही. परंतु दुर्दैवाने काल अशी एक महाभाग महिला आली जिचं नाव मी स्पष्टपणे घेतो. शिवसेना उभाटाच्या सुषमा अंधारे आहे आणि त्या तशा तर पूर्ण राज्यभर वचवच बोलतच असतात, वचवच बोलतात. आणि त्या आल्यानंतर त्यांनी या गोष्टीचं राजकारण करणं सुरू केलं. म्हणजे संवेदनशीलता कशी काय हरवलेली आहे या सुषमा अंधारेबाईची, की प्रत्येक ठिकाणी राजकारण करायचं. की ज्या सिव्हिल सर्जननी अगोदरच पत्र लिहिलेलं होतं इलेक्ट्रिकल खात्याला PWDच्या, किंवा संजय काटकर तिथे आलेले होते, येऊन गेले, पाहणी केली, आणि त्यानंतर सुषमा अंधारे आल्यानंतर त्यांच्या शिष्यांना, शिवसेना उभाटाच्या लोकांना आदेश देतात की काहीतरी घडलं पाहिजे, सनसनाटी घडलं पाहिजे असा आदेश देतात. आणि सगळीकडून जी माहिती मिळते की त्यांनी हा प्रयत्न केला की संजय काटकर आलेले होते, त्यांच्या तोंडाला काळा बसायचा, म्हणजे सनसनाटी निर्माण करायची. आणि त्यासोबतच पालकमंत्र्यांवर त्या अक्षरशः घसरल्या. आता सगळ्या जनतेला माहित आहे की अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या कर्तव्यामध्ये कधीही कसूर करत नाही. जनतेच्या सगळ्या सुखदुःखात ते सातत्यानं असतात. परंतु यावेळेला जेव्हा ती घटना घडली तर 5 वाजतापासून जिल्हाधिकारी आशिष हिरेकर, त्याचप्रमाणे सिव्हिल सर्जन डॉक्टर विनोद पवार यांच्यासोबत प्रत्येक क्षणाची ते फॉलोअप घेत होते आणि इन्स्ट्रक्शन सुद्धा देत होते. आणि संपूर्ण त्या यंत्रणेवर नियंत्रण त्यांनी ठेवलं होतं. आणि त्यासोबतच माननीय मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा संवाद करून त्यांना माहिती देतो, कारण त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. मी आहे, प्रवीण पोटे पाटील आहेत, शिवराय कुलकर्णी आहे, कारण आम्ही पालकमंत्र्यांशी मी जेव्हा त्यावेळेला लेहमध्ये होतो, परंतु त्यांच्याशी जेव्हा बोललो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या उलगडून सांगितल्या. आता जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नॉमिनेट केलं की हे प्रकरण आरोग्य मंत्रीच
एक सरकारचा हिस्सा म्हणून, सरकारचा प्रतिनिधी म्हणून सांभाळतील आणि त्यामुळं पालकमंत्री त्यांना दिलेल्या कामाच्या नुसार त्यांना राजस्थानला जावं लागतं. महिलेनी एका कर्तव्यदक्ष पालकमंत्र्यांवर अतिशय वाईट शब्दामध्ये टीका केली आणि त्यासोबतच जो व्हिडिओ जी चर्चा त्यांनी केली, तर त्या संदर्भात तर असं आहे की युपीआयला 10 वर्ष पूर्ण झाली. जे काँग्रेसचे चिदंबरम म्हणायचे की भाजीवाल्याला कसं काय ट्रान्झॅक्शन करता येईल, आज युपीआय ट्रान्झॅक्शन मध्ये भारत जगातला 1 नंबरचा देश आहे आणि त्यामुळं जगामधला पाणीपुरीवाला सुद्धा युपीआयनी कसं पेमेंट घेतो त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आणि भारतातल्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचं डेमॉन्स्ट्रेशन करण्यासाठी तो व्हिडिओ टाकला. म्हणजे त्याचा या घटनेशी संबंध नाही की ते पाणीपुरीच्या स्वादाशी संबंध नाही, परंतु या महिलेला, सुषमा अंधारेला निव्वळ राजकारण करण्याचा ठेका दिलेला आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गोष्टीवर बोलायचं. एक भोंगा सकाळी 9 वाजताचा संजय राऊतचा असतो आणि इथं तिचं दिवसभर वाजणारी किरकिर असते. किरकिर म्हणा, पिरपिर म्हणा, पण असते. आणि त्याच्यामुळं ती बाई आली, तिने इथल्या शिवसैनिकांना उचकावलं की काही ना काहीतरी सनसनाटी करा आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं खरं म्हणजे 3 बालकं मृत पावल्यानंतर बाकीच्या बालकांना सांभाळल्यानंतर म्हणजे बरोबर योग्य ठिकाणी ठेवल्यानंतर आणि चौकशी समिती लावल्यानंतर या सगळ्या गोष्टीचं समर्थन किंवा त्यामध्ये काही सूचना ऍड करायच्या असतात तर सुषमा अंधारेंनी केल्या असतात तर त्याचं स्वागत केलं असतं. कोणताही संवेदनशील नेता, कोणत्याही पक्षाचा नेता निश्चितपणे यामध्ये सूचना करू शकतो आणि त्या सूचनाचं स्वागत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नेहमीच करतात. परंतु कोणत्याही ठिकाणी दुःखद प्रसंग असला तरी राजकारण सोडायचं नाही. या प्रवृत्तीने पछाडलेल्या सुषमा अंधारेंनी काल जो धिंगाणा केला त्याचा निश्चितपणे संपूर्ण भारतीय जनता पक्ष निषेध करतो. बरं, या बालकांसाठी काही केलं म्हणजे भारतीय जनता पक्षाने संवेदनशीलता दाखवून जी आमची पूर्वनियोजित दहीहंडी होती ती आम्ही या दुःखाच्या वातावरणात नाही करू शकत. ज्या बालगोपालांमध्ये आपण कृष्णाचं रूप पाहतो ते कृष्णच जर का ते पाळण्यात गुदमरून गेले तर आम्ही दहीहंडी कशी करणार. म्हणून सगळ्या कोर समितीने ती दहीहंडी रद्द केली आणि संवेदनशीलपणे जे मृत बालक आहेत त्यांना भारतीय जनता पक्षाच्या आमच्या स्वतःच्या खिशातून म्हणजे त्यामध्ये अभिमान नाही, कारण की जे करायचं आहे ते सांगणं अतिशय आवश्यक आहे. कारण की एका बाजूला सुषमा अंधारेचा हा राजकारण करण्याचा प्रयत्न आणि भारतीय जनता पक्षाची संवेदनशीलता. 1-1 लाख रुपये मृतांच्या कुटुंबाला दिले, शासन 5 लाख रुपये देणार आहे ते अलग. त्याशिवाय जे भाजलेले मुलं होते किंवा गुदमरलेले मुलं होते, जे 6-7 मुलं आहेत त्यांना 50-50 हजार रुपये दिले आणि आता आम्ही मृताच्या घरी भेट सुद्धा देतोय. दहीहंडी रद्द केली. त्या परिचारिकांनी, ब्रदरनी वाचवलं, त्यांना सुद्धा शौर्य पुरस्कारासाठी आम्ही विनंती करणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदय की त्यांना शौर्य पुरस्कार देण्यात यावा. कंत्राटी कर्मचारी आणि शौर्य पुरस्कार देण्यात यावा. त्यांना रोजगारामध्ये परमनंट मध्ये त्यांना सामावून घेण्यात यावं आणि त्यांचा सन्मान करण्याकरता त्यांना 50-50 हजार. आणि म्हणून आज पत्रकार परिषद यासाठी घेतली की या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांशी बोलून पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार भारतीय जनता पक्ष करते. पण प्रत्येक गोष्टीत निव्वळ राजकारण करायचं, निव्वळ बोलून उचकावून त्या संजय काटकरला काळ फासलं असतं तर सगळ्या वर्तमानपत्रांनी, टीव्हीवाल्यांनी फक्त दाखवलं असतं, पण त्यांनी त्या मृत बालकांना न्याय मिळाला असता का. पालकमंत्र्यांवर बोलते त्यापेक्षा जर विधायक सूचना केल्या तर त्याचं जास्त स्वागत केलं जाईल. आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की अशा सुषमा अंधारे सारख्या महिलेला माननीय उद्धवजी ठाकरे यांनी पाठवू नये आणि स्वतःचा असं करून घेऊ नये. हो, त्या इनपुटवरून असं लक्षात येते की पवारांचा हेतू व्यवस्थित नव्हता सरकारमध्ये आणि पवारांनी जे कागदपत्र मी पत्रव्यवहार केला
आणि त्या पत्रव्यवहारातून ते स्वतःची सुद्धा म्हणून घेऊन राहिले. तिथे धोका आहे असं असतं माहीत असतानाही त्यांनी ते बाळग तिथेच ठेवले. तर यावर पवारांवर काही कारवाई झाली पाहिजे की नाही असं काही वाटेल का? नाही, कसं आहे की पवार एक जबाबदार सिव्हिल सर्जन आहे आणि या सिव्हिल सर्जन या नात्याने त्यांनी जे जे त्यांना आढळून आलं ते PWDच्या इलेक्ट्रिकल इंजिनियर डिपार्टमेंटला कळवलं. खरं म्हणजे जे 9.5 कोटी रुपये मागितले ते सुद्धा आयपासवर आहे. पण त्या इलेक्ट्रिक म्हणजे पवारांनी संवेदनशीलता आणि सावधानगी अतिशय चांगल्या तऱ्हेनं दाखवली. आता त्या इलेक्ट्रिक वायरिंग मध्ये दोष असेल तर कोणत्या ठिकाणी त्याचा हे होईल हे तर काही सांगता येणार नाही. नुसतं ICU मध्ये नाही, OT मध्ये होऊ शकलं असतं वायरिंगचं शॉर्ट सर्किट. त्याच्यामुळं समजा जर पवारांनी रिफ्यूज केलं असतं 1 महिन्यापासून की कोणतेच बालक घेत नाही, 50 बालकं तिथे होते, तर तुम्ही पवाराला काय म्हटलं असतं? आणि पवारांनी ही माहिती फक्त अंधारेलाच दिली नाही, तर सगळे जे आले म्हणजे काँग्रेसवाले आले, भाजपवाले आले, सगळ्यांना त्यांनी ते पारदर्शकपणे खुलं ठेवलं. आणि ह्याच गोष्टी चौकशीमध्ये येणार आहेत. आणि चौकशीमध्ये जर PWDचं इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट दोषी आढळत असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. परंतु जी माहिती आहे ती माहिती कुठेही न लपवता त्या सिव्हिल सर्जनने दिली, त्या गोष्टीबद्दल कोणाचे धोका आहे असं पवारांना माहित आहे. ऑडिट नाही आहे हे पवारांना माहित. पवारांनी पाठपुरावा केला, बरोबर आहे. पण तिथे धोका आहे असं लक्षात असतानाही पवारांनी तिथे हालचाल केली नाही. कसं शासनाकडे मागणी केली पवारांनी, PWDला पत्र दिलं. कलेक्टरांचं असं म्हणणं आहे का पवार मला आठवड्यातून 4 वेळा भेटतात, पण त्यांनी फोर्सफुली तुला कधीच सांगितलं नाही का इथे फायर ऑडिट संपलेलं आहे मला पैसे पाहिजे. नाही, या गोष्टीच्या बाबतीत कलेक्टर असं म्हणत असेल तर कलेक्टर दोषी आहे. कलेक्टर असं म्हणत असेल तर कलेक्टर दोषी आहे. कलेक्टरांशी बोलून द्या. माझं म्हणणं आहे पवार म्हणजे काय पाठपुरावा काय आणि फोर्सफुली काय सांगावं लागते. जीवाशी खेळ आहे असं नाही आहे. हे पहा, एक महत्वाची गोष्ट की तो पवार डॉक्टर आहे, तो टेक्निकल माणूस आहे. टेक्निकल माणूस नाही, त्याला काही इलेक्ट्रिकलचं माहित नाहीये. आणि समजा जर का त्यांनी रिफ्यूज केलं असतं की ते NIC मध्ये घेऊन नाही तर एवढे बालक कुठे गेले असते. आणि कलेक्टर असं उत्तर देऊ शकत नाही. तुम्ही जे म्हणताय ते कलेक्टरांना मी विचारेल की पत्रकारांनी हे सांगितलं. आणि कलेक्टरांना हे समजायलाच पाहिजे की कोणताही अधिकारी जर का पत्र देत असेल आणि जबाबदारी माझी राहणार नाही असं म्हणत असेल तर त्यांनी प्रायोरिटी समजायला पाहिजे. आणि त्याच्यामुळं मग असं जर असलं, कलेक्टर जर असं उत्तर देत असेल तर मग ते कलेक्टरला सुद्धा त्याच्यावर जबाब द्यावा लागेल. बिलकुल, त्याचा प्रश्नच नाही. नसेल ना, हो ना. तर समजा सुट्टी तो बिना सुट्टी होते. बरं, मला हे सांगा, समजा नसेल, सुट्टी टाकून जर गेला असेल तर आणि होते तर मग काही प्रश्न नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक मिनिट सगळ्या पत्रकारांनी शांततेने नाही का, 1 मिनिट. आता या बिल्डिंग मध्ये कोणता वायर कुठं जळणार आहे त्याचं फायर ऑडिट नंतरच माहिती होईल की नाही. की ICU मध्ये जळणार आहे का लेबर वॉर्डात जळणार आहे की ऑपरेशन थिएटर मध्ये स्फोट होणार आहे. ऑपरेशन थिएटर मध्ये जरी स्फोट झाला तर तिथं ऑक्सिजन असते, त्याच्यामुळं अतिशय मोठी आग लागते. आणि त्याच्यामुळे जेव्हा एक वेळा सिव्हिल सर्जननी इन्फॉर्म केलेलं आहे तर यांनी धावून जायला पाहिजे. पण जर का बाबूगिरी करतच जर ते शांत बसत असतील तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. त्यांचे पत्र कुठे कुठे गेले पाहिजे आणि मी त्याचा पाठपुरावा करेल. सगळ्यांची की CS ने पत्र व्यवहार केले असले तरी मात्र जर CS माहित होतं की या ठिकाणी फायर ऑडिट झालेलं आहे, स्प्रिंकलर बंद आहे, जर अचानक काही घटना घडली तर बाळांचे जीव जाऊ शकतात. जर असं माहित होतं तर मग बाळांना ICU मध्ये त्या अतिदक्षता विभागात का ठेवलं, हे दोषी नाही का असं पण त्यांनी आरोप केला. दोषी असेल तर त्याला त्याच्यावर शिक्षा होईल. त्याच्या समजा जर का तो दोषी असेल, पण एक गोष्ट ही लक्षात ठेवा, दोषी असेल तर निश्चितपणे त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांनी जर कळवलं असेल आणि यांनी कॉग्निझन्स घेतलं नसेल तर हे जास्त दोषी आहेत. त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाई झाली पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, एक इमॅजिन करा की त्यांनी जर का ताबडतोब ICU बंद करून टाकलं असतं 1 महिन्यापासून